हॅलो स्टुडंट्स, आपण नेक्स्ट स्टेज बघूयात. थर्ड स्टेज कुठली आहे तुमच्या प्रोफेस फर्स्ट मधली, दॅट इज द पॅचेटिन. थर्ड स्टेज कुठली आहे? पॅचेटिन. ठीक आहे. पहिली लेप्टोटिन बघितली. लेप्टोटिन मध्ये काय व्हायला लागले? थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. झायगोटिन मध्ये काय व्हायला लागले? इथे सिनॅप्सिस. सिनॅप्सिस कुणामध्ये होतं? तर इन बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स. ठीक आहे. हे टर्म्स तुम्हाला समजायला पाहिजे. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय? दोन सिमिलर क्रोमोझोम्स, त्यांचे अलिल्स पण काय असणार? सिमिलर असणार. म्हणजे एकावरती डॉमिनंट असेल तर दुसऱ्यावरती रेसेसिव्ह असणार, एकावरती रेसेसिव्ह असेल तर दुसऱ्यावरती डॉमिनंट असेल. ठीक आहे. म्हणून ह्यांना काय म्हणलं जातं? होमोलॉगस क्रोमोझोम. आता पॅचेटिन मध्ये काय होतं? तर पॅचेटिन ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे तुमच्या मियोसिस मधली. ठीक आहे. पॅचेटिन मध्ये काय होणार? हे जे तुमचे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत, आता इथे काय दाखवले तुम्ही? क्रोमोझोम दाखवलेत. ते लॉन्जिट्युडली काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच काय? आता इथे पहिले समजून घ्या नक्की होतंय काय. इथं काय होत होतं? तुमचा हा तुमचा क्रोमोझोम होता, बरोबर. म्हणजेच हे एक आणि हे दोन, हे एका पॅरेंट्सचे आणि हे दुसऱ्या पॅरेंटचे. मग ह्यांच्यामध्ये काय होतं? तर लॉन्जिट्युडली दॅट क्रोमोझोम गेट डिवाइड अँड फॉर्म टू क्रोमॅटिड्स. म्हणजेच कसं स्ट्रक्चर होणार आता ह्यांचं? इथे एक क्रोमॅटिड तयार होणार आणि इथे हा दुसरा क्रोमॅटिड तयार होणार. परत सेम इथे. म्हणजेच काय? तुमच्या क्रोमोझोमचं लॉन्जिट्युडनली काय झालंय? डिवायडेशन झालंय. म्हणजेच काय? क्रोमोझोम्स डिवायडेड इनटू द टू क्रोमॅटिड्स. कळते? इथे काय होते? तुमचे दोन होमोलॉगस क्रोमोझोम होते. दॅट क्रोमोझोम लॉन्जिट्युडली डिवायडेड इनटू द 4 क्रोमॅटिड्स. म्हणजेच किती झाले? 1 2 3 4. पहिले काय होते? 2 क्रोमोझोम होते. त्यांचा डीएनए काय व्हायला लागला? किंवा ते क्रोमॅटिड्स हे कसे होते? सपोज पहिले हे 2 होते, म्हणजे पुन्हा काय झाले? हे 2, म्हणजे असं कन्सिडर करा, हे 2 आणि पुन्हा खाली 2. पहिले काय होता? एक क्रोमोझोम होता दॅट लॉन्जिट्युडली डिवायडेड इनटू 2 क्रोमॅटिड्स. ठीक आहे. म्हणजेच हा वरचे 2 क्रोमॅटिड आणि खालचे 2 क्रोमॅटिड्स. पण हे काय आहेत? 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. मग आता जेव्हा हे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत त्यांना काय म्हणलं जातं? टेट्राड. ठीक आहे. टेट्राड का? तर हे 4 क्रोमॅटिड्स आहेत म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? टेट्राड और बायव्हॅलंट क्रोमोझोम. आता हे काय आहेत? होमोलॉगस क्रोमोझोम आहेत. म्हणजे ह्यांना काय म्हणणार तुम्ही? सिस्टर क्रोमॅटिड. कळते? एका क्रोमोझोमचे 2 डिफरंट क्रोमॅटिडला काय म्हणलं जातं? सिस्टर क्रोमॅटिड. ही टर्म लक्षात ठेवा. काय आहे? एका होमोलॉगस क्रोमोझोमचे 2 क्रोमॅटिड्स म्हणजेच काय? हे झाले सिस्टर क्रोमॅटिड्स. पण जेव्हा ह्या एका क्रोमोझोम आणि ह्या दुसऱ्या क्रोमोझोमचे हे जे क्रोमॅटिड्स असतात त्यांना म्हणलं जातं नॉन सिस्टर क्रोमॅटिड. कळते? ही सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आहे. जेव्हा एकाच क्रोमोझोमचे 2 क्रोमॅटिड असतात त्यांना म्हणलं जातं सिस्टर क्रोमॅटिड. पण एकाच पॅरेंटचे पण 2 डिफरंट क्रोमॅटिड विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. कळते इथंपर्यंत? हे कळलं तर तुम्हाला पॅचेटिन स्टेज समजते. काय काय झालंय तुमच्या झायगोटिन स्टेजमध्ये? पेरिंग झाली आहे. त्यालाच काय म्हणलं जातं? सिनॅप्सिस और विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉर्म्स द सिनॅप्टोनोमल कॉम्प्लेक्स. In the phacetin, what happened? That chromosomes longitudinally divided into the 4 chromatids, which is also called as sister chromatids. म्हणजे sister chromatid कुणाला म्हणणार?
दोज क्रोमॅटिड्स विच हॅव्हिंग द सिमिलर क्रोमोझोम्स क्रोमॅटिड. आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड कोण आहेत? होमोलॉगस क्रोमोझोमचे दोन डिफरंट क्रोमॅटिड्स, त्यांना काय म्हटलं जातं? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. त्यांच्यामध्ये काय होतं आता? रिकॉम्बिनेशन, त्यालाच काय म्हटलं जातं? कयास्माटा फॉर्मेशन और क्रॉसिंग. म्हणजेच काय होणार? हा सपोज एका पॅरेंट्सकडचा क्रोमोझोम आहे आणि हा दुसऱ्या पॅरेंट्सकडचा क्रोमोझोम आहे, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग होते. म्हणजेच काय? क्रॉस लाईक स्ट्रक्चर. म्हणजेच काय? ह्याचं मटेरियल ह्याच्यामध्ये एक्सचेंज होणार आणि ह्याचं मटेरियल ह्याच्यामध्ये एक्सचेंज होणार. त्याला म्हटलं जातं कयास्माटा और विच इज ऑल्सो कॉल्ड एज रिकॉम्बिनेशन, विच इज द इम्पॉर्टंट स्टेज ऑफ द मियोसिस. ठीक आहे, म्हणूनच काय म्हटलं जातं? मियोसिस 1ला हेट्रोटायपिक डिव्हिजन, म्हणजेच ह्यांच्यामध्ये काय व्हायला लागलंय? एक्सचेंज ऑफ मटेरियल. म्हणजेच काय? एका पॅरेंट्सचं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज इंटू द अनदर पॅरेंट्स ऑफ क्रोमॅटिड्स. कळते? आपण आता डायग्रामॅटिकली बघूयात, म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट होते काय. परत सेम तुमची ही सेल, सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर इथं आहे तो तुमचा सेंट्रिओल, तो अजून डिवाइड झालेला नाही आहे. त्याच्यानंतर इथं आहेत तुमच्या एका पॅरेंट्सचे हे क्रोमॅटिड्स काय झाले? तिथं आता डिवाइड झालेत. ठीक आहे, इथेही बघा व्यवस्थित, हे क्रोमॅटिड्स काय आहेत? गेट डिवायडेड किंवा क्रोमोझोम गेट लॉन्जिट्युडनली डिवायडेड इंटू द क्रोमॅटिड्स. आता पॅचेटिन मध्ये क्रोमॅटिड्सचं तर डिव्हिजन झालंय, अजून एक इम्पॉर्टंट स्टेज होते ती म्हणजे क्रॉसिंग ओव्हर. मग आता हे क्रॉसिंग ओव्हर होतंय कसं? आता आपण इथे बघूयात. हे मी आता एक डार्क दाखवते म्हणजे थिक दाखवते आणि एक दाखवते तुम्हाला थिन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्ट होतंय काय. आता हे दोन क्रोमॅटिड्स आहेत, यांच्यामध्ये काय होणार आहे? क्रॉसिंग होणार आहे. म्हणजेच काय? इकडच्या क्रोमोझोमचा पार्ट इकडे येणार आणि इकडच्या क्रोमोझोमचा पार्ट इकडे जाणार. थोडंसं हे लांब दाखवते क्रोमॅटिड, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्ट झालंय काय. तर इथे पण सेम. कळते? म्हणजेच काय? दोन क्रोमॅटिड्स मध्ये एक्सचेंज झाले, पण ते कसले? दोन क्रोमॅटिड्स नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम विच इज ऑल्सो कॉल्ड एज कयास्माटा फॉर्मेशन. म्हणजेच काय? ह्यांच्यामध्ये काय काय व्हायला लागलंय? इन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती नीटला 100% क्वेश्चन विचारला जातो. इन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम undergo recombination or which is also called as chiasmata फॉर्मेशन. ठीक आहे, पॅचेटिन म्हणजे काय? कयास्माटा फॉर्मेशन ही सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आहे. म्हणजेच काय? हे काय आहेत तुमचे? दोन होमोलॉगस क्रोमोझोम, हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम, पण त्यांच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजेच काय? ह्याचा एक क्रोमॅटिड आणि ह्याचा दुसरा क्रोमॅटिड्सचं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालंय. त्याच्यानंतर इथे पण
ह्या एका क्रोमॅटिडचं आणि ह्याच्या दुसऱ्या क्रोमॅटिडचं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालंय, म्हणजे काय तिथे क्रॉस झालाय, त्यालाच म्हटलं जातं chiasmata formation in which recombination is takes place, means exchange of genetic material is takes place, which also called as chiasmata formation. इथे खूप जण कन्फ्यूज होतात की सिस्टर क्रोमॅटिड का नॉन सिस्टर क्रोमॅटिड आणि होमोलॉगस का नॉन होमोलॉगस. तुम्हाला क्वेश्चन फिरवून विचारला जाऊ शकतो नीटमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले म्हणून मी बेसिक टर्म सांगितले की सिस्टर क्रोमॅटिड्स कुणाला म्हणायचं, नॉन सिस्टर क्रोमॅटिड कुणाला म्हणायचं आणि chiasmata कसा फॉर्म होतो. कळतं इथंपर्यंत. आता चौथी स्टेज आहे ती डिप्लोटिन. कुठली आहे चौथी स्टेज तुमच्या मिओसिस 1 मधल्या प्रोफेज 1 मधली डिप्लोटिन. आता डिप्लोटिन मध्ये काय होतं तर तुमचा हा जो chiasmata इथे तुम्हाला क्लिअर दिसत नाही. आता इथे परत सेम हा काय आहे तुमचा सेंट्रिओल, ही आहे ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ठीक आहे. तर काय व्हायला लागले परत तुमचा जो chiasmata आहे तो क्लिअर कुठल्या फेज मध्ये दिसतो तर तो क्लिअर दिसतो तुमच्या डिप्लोटिन स्टेज मध्ये. ठीक आहे. एक थिक दाखवा आणि एक हॉलो दाखवा क्रोमॅटिड्स, म्हणजे तुम्हाला हे हॉलो दाखवले मी आणि हे थिक दाखवले म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजेल. काय व्हायला लागले डिप्लोटिन मध्ये जो chiasmata तयार झालाय कुणामध्ये पॅचेटिन मध्ये, पण तुम्हाला तो डिटेल किंवा इन क्लिअर कुठल्या फेज मध्ये दिसतो तर विच इज शोन इन क्लिअर इन द डिप्लोटिन फेज. पण तुमचा जो क्रॉसिंग झालेला क्रोमोझोम आहे तो काय आहे इंटॅक्ट अजून कुणामध्ये आहे डिप्लोटिन स्टेज मध्ये आहे, पण तो काय होत चाललाय हळूहळू तुमच्या टर्मिनलायझेशन कडे. म्हणजेच काय आता कन्सिडर करा हे तुमचे काय आहे दोन क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे इथे काय झाले त्यांचं क्रॉसिंग झालंय. हे क्रॉसिंग काय व्हायला लागले हळूहळू टर्मिनलायझेशन कडे यायला लागले, म्हणजेच काय काठाकडे यायला लागले. म्हणून काय म्हणणार इथं chiasmata इज क्लिअरली observed in this phase, then terminalization of क्रोमोझोम्स किंवा क्रोमॅटिड म्हणा, क्रोमॅटिड टर्मिनलायझेशन ऑफ chiasmata म्हटलं तरी चालेल, टर्मिनलायझेशन ऑफ chiasmata. ठीक आहे. म्हणजेच काय इथे जे तुमचं क्रॉसिंग झालेलं तुम्हाला फक्त झालं होतं पण जे क्लिअर कुणामध्ये दिसतं तर इन डिप्लोटिन फेज मध्ये, आणि जे झालेलं क्रॉसिंग आहे ते कुठे चाललंय तुमच्या टर्मिनलायझेशन फेज कडे चाललंय. ठीक आहे. पण तुमचे जे क्रोमोझोम्स आहेत होमोलॉगस क्रोमोझोम ते काय आहे त्यांच्यामध्ये पेरिंग असणार, म्हणजेच काय ते बॉन्डिंग असणार आणि ते काय आहेत जवळजवळ अटॅच आहेत. म्हणजेच काय तुम्हाला आता हे क्रोमोझोम्स काय करायचे आहेत मेटाफेज ॲनाफेज आणि टिलोफेजचं मेन एम काय आहे तर एका सेलपासून तुम्हाला दोन हॅप्लॉइड सेल तयार करायचे आहेत. बरोबर. मिओसिसचा मेन एमच काय आहे रिडक्शनल डिव्हिजन. म्हणजेच काय हे आता काय आहेत क्लोज आहेत. ठीक आहे. तुमचा chiasmata टर्मिनलायझेशन स्टेजकडे येत चाललाय, पण नेक्स्ट स्टेजेसमध्ये होतंय काय तर नेक्स्ट स्टेज आहे तुमची आता
कायनेसिस. ठीक आहे, म्हणजेच काय 5th स्टेज ऑफ युअर प्रोफेज 1 ऑफ मिओसिस 1 फेज. म्हणजे आता ह्याच्यामध्ये परत तुमची काय ही सेल आहे, ह्या सेलमध्ये आता इथे चेंजेस होतात. म्हणजेच काय तुमचा हा जो सेंट्रिओल आहे हा सेंट्रिओल डुप्लिकेट होतो. म्हणजेच काय हे तयार काय करणार, छोटे फायबर्स म्हणजेच ॲस्ट्रल रेस तयार करणार. हे ॲस्ट्रल रेस काय तयार करतात, स्पिंडल फायबर्स तयार करतात. ठीक आहे, म्हणजेच काय होणार इथे हा तुमचा आता क्रोमॅटिड्स काय व्हायला लागलेत, सेपरेट व्हायला लागलेत. म्हणजे हा एक, हा दुसरा. ठीक आहे, आता ह्या दुसऱ्यामध्ये काय झालं इथे, बरोबर आहे. ह्यांच्यामध्ये काय झाले आता रिकॉम्बिनेशन झालेले जे क्रोमॅटिड्स आहेत ते सेपरेट व्हायला लागले. आणि ह्यांच्यामध्ये फॉर्म होतात ते तुमचे ॲज क्रोमॅटिड फायबर्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय काय चेंज होणार डायकायनेसिसमध्ये, तुमच्या जे डिप्लोटिन स्टेजमध्ये कयास्माटा कुठे आला होता, तुमचा टर्मिनलायझेशन पॉईंटला आला होता. तो टर्मिनलायझेशन पॉईंट आता तुमचा सेपरेट होणार. म्हणजेच तुमचे क्रोमॅटिड सेपरेट होणार कशामध्ये, 4 नंबर्समध्ये. त्याच्यानंतर तुमची ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती डिसॅपियर होणार. तुमचे सेंट्रिओल जे आहेत ते डुप्लिकेट होणार, विच फॉर्म द ॲस्ट्रल रेस. दॅट ॲस्ट्रल रेस फॉर्म्स द स्पिंडल फायबर्स. कळते, ही झाली तुमची डायकायनेसिस. कळते काय काय झालं याच्यामध्ये, तुमचे क्रोमॅटिड्स जे आहेत म्हणजेच कुठले, आता हे रिकॉम्बिनंट क्रोमॅटिड्स आहेत किंवा क्रोमोझोम्स आहेत. म्हणजेच काय त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं आहे. इथं मी दाखवलं, डिफरंट कलर तुम्हाला कळतील म्हणून काय म्हणलं इथं डायकायनेसिस. हे झालं तुमच्या 5 स्टेजेस ऑफ मिओसिस 1 मधला, प्रोफेज 1 मधल्या. ह्या ज्याला समजतात त्याला हा चॅप्टर समजतो, त्याला तुमचे 12चे जेनेटिक्स सगळं समजतंय. ठीक आहे, कारण तुम्हाला जेनेटिक्स आणि व्हेरिएशन पूर्ण एक मोठा चॅप्टर आहे 12थला. म्हणजे ह्याच्यामध्ये नक्की चेंजेस काय होतात, रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कुठल्या टाईपचं हे होतं डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन ते कसं होतं आहे, कयास्माटा फॉर्मेशन म्हणजेच काय, बकेट स्टेज म्हणजेच काय, सिनॅप्सिस मीन्स व्हॉट, इन विच क्रोमोझोम सिनॅप्सिस इज कॅरिड आउट. ह्याच्यावरती सगळ्या ह्याच्यावरती तुम्हाला नीटला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता पुढचं सेम मेटाफेजमध्ये काय होणार, इक्वेटर प्लेनला येणार, ॲनाफेजमध्ये अपोजिट पोलला जाणार, टिलोफेजमध्ये एका सेलच्या 2 सेल डिवाइड होणार. हे लक्षात ठेवा, मिओसिस 1 मध्ये एका पॅरेंट सेलच्या फक्त 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. आपण हे उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. म्हणजेच काय मिओस, आता इथेपर्यंत प्रोफेज 1 बघितली आहे, त्याच्यातल्या 5 स्टेजेस बघितलेल्या आहेत. तुम्हाला डायग्राम पण विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला पुस्तकामध्ये इतक्या क्लिअर डायग्राम दिल्या नाहीत म्हणून मी तुम्हाला इथं व्यवस्थित काढून दिल्यात. ह्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मायटोसिस आणि मिओसिसचं डिफरन्स पण तुम्हाला 4 मार्काचा मोठा क्वेश्चन बोर्डाला विचारला जाऊ शकतो, किंवा ह्याच्यावरती एखादी शॉर्ट नोट पण तुम्हाला विचारली जाऊ शकते, किंवा इवन तुमच्या बोर्डाला ऑब्जेक्टिव्समध्ये पण हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की कुठल्या स्टेजेसमध्ये काय चेंजेस होतात. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस फर्स्ट, हे सगळे आता फर्स्ट आहेत. म्हणजेच काय मिओसिस 1 म्हणून प्रोफेज 1, मेटाफेज 1,
ॲनाफेज 1, टेलोफेज 1 हे झाले कॅरोकायनेसिस आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस 1 म्हणजेच एका सेलचे 2 डिप्लॉइड सेल झाल्यात आणि त्या 2 डिप्लॉइड सेलचं मिओसिस 2 मध्ये एंटर होते आणि त्या मिओसिस 2 मध्ये 2 हॅप्लॉइड सेलच्या 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. आता हे रिकॉम्बिनेशन ॲज इट इज पुढे कॅरीड आउट केलं जातं तुमच्या 4 हॅप्लॉइड सेल्समध्ये, तेव्हाच तुमच्यामध्ये व्हॅरिएशन येतं, अदरवाईज व्हॅरिएशन येणार नाही. कळतं?